एआय तंत्रज्ञानात खूप मोठ्या संधी आहेत. त्याचा फायदा घेऊन नव्या पिढीतील उद्योजकांनी उद्योगाच्या कक्षा विस्ताराव्यात. सोनं आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करून निवांत बसण्यापेक्षा त्याच रकमेतून उद्योग सुरू करावा असं मत सातारा इथले कूपर कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक फारुख कूपर यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं उद्योगश्री आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावर्षीचे उद्योगश्री पुरस्कार विद्या माने, नितीन वाडीकर आणि मरणोत्तर रणजित शहा यांना देण्यात आले. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापुरातील उद्योजकांना कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी उद्योगश्री आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. यावर्षीचे उद्योगश्री पुरस्कार सुनील इंडस्ट्रीजच्या विद्या माने, मिराशा शेपर्सचे स्वर्गीय रणजित शहा आणि महाराष्ट्र इंजिनियर्सचे नितीन वाडीकर यांना देण्यात आले. तर ब्राईट स्टील इंजिनियर्सचे स्वर्गीय नारायण आत्माराम उर्फ नाना तेंडुलकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सातारा इथले प्रसिद्ध उद्योजक फारुख कूपर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झालं. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी असोसिएशनच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. अनेक नामवंत उद्योजकांनी कोल्हापुरात उद्योग सुरू केले. त्यांच्या औद्योगिक कार्यामुळे कोल्हापूरची ओळख जगभरात उद्यम नगरी म्हणून झाली आहे, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. एआय सारखं तंत्रज्ञान अद्ययावत आहे, त्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करा. एआय तंत्रज्ञानात खूप मोठ्या संधी आहेत, असं फारुख कूपर यांनी सांगितलं. सातारा इथल्या आपल्या कारखान्यात 100 रोबोट 24 तास काम करतायत. कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे, असंही कूपर यांनी नमूद केलं. यावेळी प्रसन्न तेरदाळकर, कुशल सामाणी, अजय अंगडी, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, हर्षद दलाल, अमर कारंडे, प्रदीप भरामळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.